नमस्कार मैत्रिणींनो, ते इथे बघा मी कटोरी ब्लाउज स्टिच करत होते। तर हा जो ब्लाउज आहे तो आपला 36 साईजचा कटोरी ब्लाउज आहे। बिना अस्तरचा ब्लाउज आहे, पण पातळ ब्लाउज पीस होता जरा, त्याच्यामुळे मी फक्त इथं कटोरीला अस्तर लावलेला आहे अशा प्रकारे। तर इथे बघा सिंगल कटोरी पासून डबल कटोरी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर इथे बघा ही आपली कटोरी आहे। तरी हा जो मुंड्याचा साईडचा पार्ट आहे ना, जिथे आपण कटोरी जोडतो तिकडच्या साईडने इथे बघा वरपर्यंत इथपर्यंत आपल्याला 3.5 इंच घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे जिथे आपण टक्स मारतो इथे बघा हा जो मधला पार्ट आहे आपला, इथे आपण टक्स मारतो इथे पण आपल्याला 3.5 इंच घ्यायचा आहे। आणि ही जी पुढची बाजू आहे ना, जिथे आपण हुक आणि आईची पट्टी जोडतो तिथे आपल्याला ही पूर्ण मोजायचं किती आहे ते। हे जेवढं असेल त्याचं हाफ करून घ्यायचं। तर ही जे आहे ते 6 इंच आहे, 6च्या निम्म इथं हाफ करून 3 इंच घेतलं आणि हे जे तिन्ही पॉइंट आपण दिलेले होते तिथं जोडून घेतलेले आहेत। अशा प्रकारे इथे बघा थोडंसं राऊंड शेप देऊन इथं जोडून घ्यायचं आणि त्याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची। तर इथं दाखवते मी, आता शिलाई मारून दाखवते। तर इथे बघा जसं आपण मार्किंग केलेलं होतं ना, तसं आपण याच्यावर शिलाई मारून घेतलेली आहे। आता ही शिलाई मारलेली आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यानंतर अगदी इझिली फोल्ड करायला एकदम परफेक्ट असं येतं। तर इथे बघा कटोरी अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आणि फोल्ड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे बघा हे जे आपलं आहेत ना दोन्ही पार्ट असे सरळ असले पाहिजेत व्यवस्थित। त्याच्यानंतर आता आपल्याला इथं टक्स टाकायचा आहे। तर टक्स टाकण्यासाठी इथे बघा आपण 36 साईजला इथे हा जो टक्स आहे ना तो घेणार आहोत 2.25 इंचचा। तिथे बघा बरोबर 2.25 इंच घ्यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं। असं बघा बरोबर 2.25 इंच घेऊन इथे मार्किंग करायचं। तर कॅमेरा पकडायला कोणी नाही, म्हणजे एकाच हाताने पकडलेला आहे। मी मार्किंग करते आणि नंतर तुम्हाला दाखवते। तर इथे बघा बरोबर 2.25 इंच इथं मी मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर इथे बघा ही जी मध्ये आपण शिलाई मारलेली आहे ना 3.5 इंचाची, तिथून अर्धा इंच खाली मार्किंग करून घ्यायचं आणि ही 2.25 इंच घेतलेलं इथून आपल्याला हे जे अर्धा इंच आहे इथपर्यंत घ्यायचं आणि आपल्याला इथं बरोबर याच्यावरच इथं टक्स मारून घ्यायचा आहे। ओके, तर चला आपण याला आता टक्स मारून घेऊया। तर इथे बघा टक्स मारून घेतला। त्याच्यानंतर हा जो साईडचा एक्स्ट्राचा कपडा आहे ते इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे। ओके, ते हा कपडा कट केल्याच्या नंतर आता बघा ही कटोरी आहे ना अशी फोल्ड करायची हाफ। तिथे बघा अशा प्रकारे फोल्ड करायची आणि अगदी इझिली फोल्ड होती। ही आपण शिलाई मारलेली असते ना त्याच्यामुळे अगदी इझिली फोल्ड होती। पण फोल्ड केल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते बघा मी कटोरी उलटी करून सांगते। हा जो साईडचा पार्ट आहे ना तो इथे साईडला नाही आला पाहिजे। इथे बघा बरोबर अशा प्रकारे इथं ठेवून घ्यायचं आहे। तर इथे बघा हा साईडने एकदम बरोबर आला पाहिजे आणि पुढच्या साईडला असं क्रॉस गेलं तरी चालते। हा जो राऊंड बघा आहे असा परफेक्ट आला पाहिजे, म्हणजे आपला पफ जो आहे ना ते एकदम परफेक्ट असं येतो। तर आता आपल्याला इथं 1/2 इंच एवढं मार्जिन सोडून इथं शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे बघा एवढं मी मार्जिन सोडून इथं शिलाई मारून घेतलेली आहे। आता कटोरी आपल्याला इथं सरळ करून घ्यायची आहे। तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला ही जी कटोरी आहे ना ती ओपन करून घ्यायची आणि ओपन करून घेतल्याच्या नंतर बघू शकता एकदम परफेक्ट असा पफ येतो। इथं थोडंफार कमी जास्त झालेलं असतं ते आपल्याला कटिंग करून इथं सरळ करून घ्यायचं। इथे बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी डबल कटोरी येते आणि पफ सुद्धा खरंच खूप सुंदर असा येतो। तर इथे बघा मी मुंड्याला आपला ही कटोरीचा पार्ट इथे जोडून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा पफ आलेला आहे। अजून एक पट्टी आपली जोडायची बाकी आहे। ते बघू शकता एकदम परफेक्ट असा आलेला आहे आणि 36 साईजसाठी बघा आपली कटोरी असते 5.5 इंचची। ओके, तर तुम्हाला मी मोजून दाखवते। इथे बघू शकता आपली कटोरी आहे 5.25 इंचाची, यातला 1/2 इंचचा आहे तो आपल्याला हुकायची पट्टी जोडण्यासाठी जाणार आहे। म्हणजे बरोबर आपली रेडी कटोरी राहील 5.5 इंचाची। अशा प्रकारे आपल्याला कटोरीचा टक्स द्यायचा आहे आणि बरोबर जसं सांगितलंय तसंच मार्किंग करायचं आणि सगळे आपले टक्स जे आहेत ते मारून घ्यायचे। एकदम परफेक्ट अशी फिटिंगला येते। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक आणि फॉलो नक्की करा। थँक्यू।